Hello students, we are studying the point types of diseases. In last video, in the introductory part, we saw there are two main types of diseases. First, congenital diseases and second, acquired diseases. In acquired diseases, there are two subtypes. Acquired diseases from birth till death, जन्मापासून मृत्यूपर्यंत जे डिसीजेस होतात त्याला एक्वायर्ड डिसीजेस म्हणतात. त्याच्यामध्ये दोन प्रकार आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले. एक फर्स्ट कम्युनिकेबल डिसीजेस अँड सेकंड नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. कम्युनिकेबल डिसीजेस which are spreading from one infected person to another healthy person, संसर्गजन्य रोग ज्याला आपण म्हणतो. In that communicable diseases, from this video we are going to study some examples of communicable diseases in detail. That is study of diseases. In that, first communicable disease is malaria, very well known disease. Malaria is a vector-borne infectious diseases. As you know, communicable diseases are also called infectious diseases. Malaria is vector-borne communicable or infectious disease. आठवतं का बघा वेक्टरची डेफिनेशन आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिली. Some parasites using third organism for transmission. म्हणजे काही परजीवी स्वतःचं ट्रान्समिशन इन्फेक्टेड पर्सन कडून हेल्दी पर्सनकडे जाण्यासाठी थर्ड ऑर्गॅनिझमचा वापर करतात. त्याला आपण व्हेक्टर असं म्हणतो. मलेरिया इज अ व्हेक्टर बॉर्न डिसीज बिकॉज कॉझेटिव्ह पॅथोजन ऑफ मलेरिया यूज्ड थर्ड ऑर्गॅनिझम, दॅट इज वन टाइप ऑफ मॉस्किटो. In last video I told you Anopheles, female Anopheles, for its transmission. Therefore, malaria is called a vector-borne infectious diseases. Which pathogen causes malaria? That is, causative pathogen of malaria is Plasmodium. प्लाझ्मोडियम नावाचा पॅथोजन आहे ज्याच्यामुळे मलेरिया होतो. इट इज अ पॅरासाइट. हा पॅरासाइट आहे. इट बिलॉंग्स टू ग्रुप इन एनिमल क्लासिफिकेशन प्रोटिस्टा. अगदी सुरुवातीचे प्रोटिस्टा ग्रुप मधला हा प्लाझ्मोडियम जो पॅरासाइट आहे याच्यामुळे आपल्यामध्ये ह्युमन बीइंग मध्ये मलेरिया नावाचा डिसीज होतो. प्लाझ्मोडियम स्पेसीज which belongs to protista also called a malarial parasite. In other words, Plasmodium is called a malarial parasite. Students, there are 4 species of Plasmodium which causes malaria in human being. या प्लाझ्मोडियम पॅरासाइटच्या 4 एकूण स्पेसीज आहेत की ज्याच्यामुळे आपल्यामध्ये ह्युमन बीइंग मध्ये मलेरिया होतो. Which are those 4 species of Plasmodium? See here. Plasmodium vivax. Plasmodium हा जीनस आहे. vivax ही स्पेसीज आहे. Plasmodium vivax. Second, Plasmodium ovale. Third, Plasmodium malari. And fourth one, Plasmodium falciparum. In that, students, Plasmodium falciparum म्हणजे प्लाझ्मोडियमची जी ही फाल्सिपुरम स्पेसीज आहे विच इज अ फॅटल वन, धोकादायक आहे. विच कॉजेस सिरियस इलनेस इन अस. आपल्यामध्ये गंभीर स्वरूपाचा मलेरिया या फाल्सिपुरम स्पेसीजमुळे होतो. ॲज कम्पेअर विथ अदर 3. जर आपण इतर 3 स्पेसीजची तुलना केली फाल्सिपुरमची, विवॅक्स, ओवेली आणि मलेरी, Plasmodium falciparum causes serious illness in human being which is a fatal, धोकादायक सगळ्यात इन्फेक्शन याचं असतं. What are the symptoms of this malaria? काय लक्षणं या मलेरियाची असतात?
सुरुवातीला जे इनव्हिजिबल असतात, लवकर कळत नाही, असे काही साइन्स अँड सिम्पटम्स या मलेरियाचे आपण आता पाहूया. जो 2 मार्कला प्रश्न आपल्या स्टेट बोर्डला येऊ शकतो. राईट द सिम्पटम्स ऑफ मलेरिया किंवा गिव्ह सिम्पटम्स ऑफ मलेरिया. फर्स्ट, फीवर, हेडेक अँड चिल्स. ताप येणं, डोकं दुखणं आणि थंडी वाजणं. फर्स्ट सिम्पटम ऑफ मलेरिया, फीवर, हेडेक अँड चिल्स, थंडी वाजणं. जॉइंट पेन, सांधे दुखतात. In medical science it is called arthralgia. Arthralgia means joint pain, सांधे दुखी. Third one, anemia. We saw in the topic circulation. Anemia, रक्तक्षय. म्हणजे काय? There is a rupturing of RBCs in that person. ज्या व्यक्तीला मलेरिया झालेला आहे त्याच्या RBC रप्चर होतात, तुटतात, डिस्ट्रॉय होतात. आपण मोड ऑफ ट्रान्समिशन मध्ये बघणार आहोत. असा रप्चरिंग ऑफ RBC झाल्यामुळं त्या व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता येते. त्या डिसीजला आपण काय म्हणतो? एनिमिया असं म्हणतो. फोर्थ सिम्पटम, हिमोग्लोबिनुरिया. हिमोग्लोबिनुरिया मीन्स there is a release of free hemoglobin through excretion, through urine. अशा व्यक्तींच्या युरिन मधून, एक्सक्रीशन मधून हिमोग्लोबिन शरीराच्या बाहेर पडतं. या डिसीजला काय म्हणायचं? या सिम्पटमला काय म्हणायचं? हिमोग्लोबिनुरिया. अनदर वन इन दॅट, हिपॅटोमेगली. हिपॅटोमेगली मीन्स in that person which having infection of plasmodium, that is malaria, there is a enlargement of liver. Liver enlargement, it is called the hepatomegaly. म्हणजे अशा व्यक्तींचं जे यकृत असतं त्याला सूज येते मलेरियामध्ये. दॅट सिम्पटम इज कॉल्ड hepatomegaly. नेक्स्ट सिम्पटम, रेटिनल डॅमेज. रेटिना, डोळ्याचा पडदा. इफ दॅट पर्सन has not getting any treatment after such symptoms, in severe case there is a retinal damage in that person. त्या व्यक्तीच्या डोळ्याचा पडदा सुद्धा तुटू शकतो, त्याला डॅमेज होऊ शकतो. Like that also there is a severe case, cerebral malaria. Cerebral malaria means that infection goes to ब्रेन, सेरेब्रम. ते इन्फेक्शन प्लाझ्मोडियमचं कुठपर्यंत पोचतं? आपल्या सेरेब्रम, मेंदूपर्यंत पोचतं. दॅट इट इज कॉल्ड सेरेब्रल मलेरिया. दीज आर द सिम्पटम्स ऑफ मलेरिया ऑफ द इन्फेक्शन ऑफ प्लाझ्मोडियम. बट मलेरिया झालेला आहे किंवा नाही, दुसरं कशाचं इन्फेक्शन आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मलेरिया, हे एका सिम्पटम्स वरून ओळखलं जातं. दॅट इज कॉल्ड क्लासिकल सिम्पटम ऑफ मलेरिया. क्लासिकल सिम्पटम. व्हॉट इज दॅट क्लासिकल सिम्पटम ऑफ मलेरिया? 1 मार्क क्वेश्चन. गिव्ह क्लासिकल सिम्पटम ऑफ मलेरिया. व्हॉट इज दॅट क्लासिकल सिम्पटम? देर इज अ सायक्लिक ऑकरन्स ऑफ हाय फीवर. सायक्लिक ऑकरन्स ऑफ हाय फीवर म्हणजे ताप एकदम जास्त येतो, पण हा ताप सायक्लिकली असतो. म्हणजे आता आलेला 2, 3, 4 तास तो ताप टिकून आहे, पुन्हा तो ताप कमी होतो, पुन्हा 24 तासानं 48 तासानं पुन्हा देर इज ऑल्सो रायझिंग टेम्परेचर, हाय फीवर. पुन्हा त्या व्यक्तीमध्ये 4-6 तासानंतर तो आणि ताप वाढत जातो. असं जर सायक्लिक ऑकरन्स ऑफ हाय फीवर असेल, which followed by sweating and shivering. नुसता ताप नाही, ज्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतो कडकडून थंडी वाजून ताप येणे, सगळ्या अंगाला दरदरून घाम फुटणं, स्वीटनिंग अँड शिवरिंग म्हणजे ताप एकदम जास्त येतो, त्या व्यक्तीला घाम सुटतो, दरदरून घाम सुटतो आणि ती व्यक्ती शिवर होते, म्हणजे अशी
त्याला थंडी वाजते, कडकडून थंडी वाजते. हा जो सिम्पटम आहे म्हणजे सायक्लिक ऑकरन्स ऑफ हाय फीवर. आफ्टर दॅट फीवर फॉलोड बाय दॅट फीवर देयर इज अ स्वीटिंग अँड शिवरिंग अँड दिस इज लास्ट फॉर. मी जसं मगाशी सांगितलं हे किती वेळ असतं, 4 to 6 hours. हा ही थंडी, दरदरून घाम सुटणं हे 4 ते 6 तासापर्यंत असतं आणि त्यानंतर तो कमी होतो. बट इट रिकर्स एव्हरी 2 or 3 days. पुन्हा 2 दिवस त्या व्यक्तीला काही ताप वगैरे येत नाही, परंतु परत 2 आणि 3 दिवसानंतर आहे ही कंडिशन मीन्स देयर इज अ हाय फीवर, शिवरिंग, स्वीटिंग इज ऑकरिंग दॅट पर्सन. दिस इज क्लासिकल सिम्पटम ऑफ मलेरिया. म्हणजे याच्यावरून डॉक्टर ओळखतात, म्हणजे डायग्नोस करण्याची सुद्धा गरज नाही. जर असा 2 दिवसाला, 3 दिवसाला, 4-6 तासानंतर ताप येत असेल, घाम सुटत असेल, थंडी वाजत असेल, तर डॉक्टर समजतात की इट इज द इन्फेक्शन ऑफ प्लाझ्मोडियम, दॅट इज मलेरिया. दिस इज क्लासिकल सिम्पटम ऑफ मलेरिया. As I told just you, malaria is caused by parasite or positive pathogen of malaria is a plasmodium protist parasite. हा पॅरासाइट आहे. आपण गेल्या व्हिडिओमध्ये पॅरासाइटची डेफिनेशन बघितली. एक्टोपॅरासाइट आणि एंडोपॅरासाइट म्हणजे जो ऑर्गॅनिझम दुसऱ्या सजीवावरती राहून स्वतःचं न्यूट्रिशन करत असतो त्याला पॅरासाइट असं म्हणतात. प्लाझ्मोडियम हा सुद्धा पॅरासाइट आहे. It needs another organism for its survival. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्याला दुसऱ्या ऑर्गॅनिझमची गरज असते. म्हणून तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जात असतो, एका ऑर्गॅनिझमकडून दुसऱ्या ऑर्गॅनिझमकडे जात असतो. दॅट इज द पॉइंट. मोड ऑफ ट्रान्समिशन कम्युनिकेबल डिसीज आहे. या प्लाझ्मोडियमचं ट्रान्समिशन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कसं होतं तो पॉइंट आहे मोड ऑफ ट्रान्समिशन. ॲज इन बिगिनिंग आय सेड इट इज अ वेक्टर बॉर्न, मॉस्किटो बॉर्न इन्फेक्शियस डिसीज. प्लाझ्मोडियम इज ट्रान्समिटेड थ्रू फिमेल एनाफिलीस मॉस्किटो. फक्त एनाफिलीस डासाच्या मादीकडूनच या प्लाझ्मोडियमचं ट्रान्समिशन एका इन्फेक्टेड व्यक्तीकडून दुसऱ्या हेल्दी पर्सनकडे होत असतं. सो इट इज ऑल्सो कॉल्ड मलेरिया इज ऑल्सो कॉल्ड मॉस्किटो बॉर्न डिसीजेस. डासांच्या पासून होणारा रोग म्हणजे मलेरिया. आपल्या सर्वांना माहीत आहे का? बिकॉज प्लाझ्मोडियम नीड्स फॉर इट्स ट्रान्समिशन फिमेल एनाफिलीस. कारण प्लाझ्मोडियमला स्वतःचं ट्रान्समिशन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे करून घेण्यासाठी कशाची गरज असते? या फिमेल एनाफिलीस मॉस्किटोची. म्हणून मलेरियाला काय म्हणायचं? मॉस्किटो बॉर्न डिसीजेस वेअर दॅट फिमेल एनाफिलीस मॉस्किटो ऍक्ट ॲज अ व्हेक्टर. व्हेक्टरचं काम फिमेल एनाफिलीस करत असते. व्हॉट इज द लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम? हा ट्रान्समिट होतो फिमेल एनाफिलीस कडून, हे आता आपण बघितलं. परंतु नेमकं त्याचं लाईफ सायकल कसं आहे? प्लाझ्मोडियम स्वतःची ग्रोथ कशी करून घेतो? दॅट इज पॉइंट सब पॉइंट इन दॅट लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम. इट इज कम्प्लिटेड इन 2 होस्ट. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्लाझ्मोडियमला 2 होस्टची गरज असते. हा पॅरासाइट आहे, त्याला 2 होस्टची गरज असते. डायजेंटिक ऑर्गॅनिझम आहे हा, डायजेंटिक लाईफ सायकल आहे. म्हणजे इट रिक्वायर्स 2 होस्ट. इन दॅट फर्स्ट होस्ट इज ह्युमन. लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम partially takes place in us or in human body, and remaining life cycle of this plasmodium is completed in that female Anopheles mosquito. Students, we are going to study in detail how plasmodium complete its life cycle in these 2 hosts. In that first in
human body. Students, now see how transmission of plasmodium takes place from one infected person to another via vector, that is female anaphylis. Just I told you, the life cycle of plasmodium is a digentic. It requires two hosts. One is a human and another one is a female anaphylis. First we see how life cycle of plasmodium completed in human body. When infected female anaphylis, बाधित असलेली फिमेल अनाफिलिस, म्हणजे ज्या फिमेल अनाफिलिसच्या शरीरामध्ये प्लाझ्मोडियमचा अंश आहे अशी, when such infected female anaphylis bites healthy human, की ज्याच्या शरीरामध्ये प्लाझ्मोडियम नाही, ज्याला मलेरियाचं इन्फेक्शन नाही. When infected female anaphylis bite healthy human, it transfers some cells of plasmodium called sporozoites. म्हणजे फिमेल अनाफिलिस, इन्फेक्टेड फिमेल अनाफिलिस हेल्दी ह्युमनला बाईट करते, त्यावेळेला तिच्या शरीरामध्ये असलेल्या काही सेल, ज्याचं नाव आहे स्पोरोझायटिस, that those sporozoites enter into that healthy human. These sporozoites, when enter into that healthy human being, undergo asexual reproduction in the liver cells or erythrocytes. हिपॅटोसाइट्स, लिव्हर सेल्स ना हिपॅटोसाइट्स असं म्हणतात, आणि आरबीसीज इरिथ्रोसाइट्स. म्हणजे ज्या वेळेला ती फिमेल अनाफिलिस बाईट करते, इन्फेक्टेड फिमेल अनाफिलिस, त्या स्पोरोझायटिस त्या हेल्दी ह्युमन बिंगच्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये येतात, आणि व्हाया ब्लड सर्क्युलेशन दीज स्पोरोझायटिस एंटर इनटू आयदर हिपॅटोसाइट्स मीन्स लिव्हर सेल्स और आरबीसीज, वेअर these sporozoites undergo asexual reproduction called fission or schizogony, types of asexual reproduction. तिथं एकतर आरबीसीज मध्ये त्या ह्युमन बिंगच्या किंवा हिपॅटोसाइट्स मध्ये म्हणजे लिव्हर सेल्स मध्ये या स्पोरोझायटिसचं असेक्सुअल रिप्रोडक्शन या दोन्हीपैकी एक मेथडनं होतं, फिशन किंवा सायझोगोनी. आफ्टर दॅट asexual reproduction, sporozoites after asexual reproduction produce cells called merozoites. म्हणजे स्पोरोझायटिस आरबीसीज मध्ये किंवा हिपॅटोसाइट्स मध्ये आल्यानंतर त्यांचं असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं, वेअर द प्रोडक्ट इज कॉल्ड मेरोझोइटिस. सच मेरोझोइटिस अगेन इन्फेक्ट आरबीसीज. ह्या ज्या तयार झालेल्या स्पोरोझाइटचं असेक्सुअल रिप्रोडक्शन होऊन जे मेरोझोइटिस तयार झालेले आहेत त्या आरबीसीजला इन्फेक्ट करतात, आणि त्यांच्यापासून म्हणजे मेरोझोइटिस पासून रिंग सारख्या सेल तयार होतात, रिंग लाईक सेल्स. दीज रिंग लाईक सेल्स फ्रॉम मेरोझोइटिस कॉल्ड ट्रोपोझोइटिस. मेरोझोइटिस when infect RBCs produce ring-like cells. Those ring-like cells are called tropozoites. These tropozoites undergo maturation and develop another cells called seasons. Merozoites develop into another cells called seasons. These cells, seasons, may be developed into again merozoites. इथे जे तयार झालेले मेरोझोइटिस आफ्टर asexual reproduction of sporozoites. Seasons may be developed again into merozoites, or they undergo gamogony and produce gametocytes. जे बघा असं आहे, जे सीझॉन्स तयार झाले ट्रोपोझोइटिस पासून, रिंग लाईक सेल्स पासून, त्या सीझॉन्सचं एकतर परत मेरोझोइटिस मध्ये रूपांतर होतं, किंवा काही सीझॉन्सचं रूपांतर कशामध्ये होतं, गॅमेट्स मध्ये होतं. गॅमेटोसाइट्स, गॅमेट असणाऱ्या सेल गॅमेटोसाइट्स. म्हणजे दोन्ही कंडिशन इथं आहे, सीझॉनचं रूपांतर मेरोझोइटिस मध्ये आणि सीझॉनचं रूपांतर गॅमेटोसाइट्स मध्ये. म्हणजे समजा जर सीझॉनचं रूपांतर मेरोझोइटिस मध्ये झालं
झालं तर मेरोजायटिस कडून परत काय तयार होणार? ट्रोपोझायटिस कडून परत काय होणार? सिझॉन्स कडून काय तयार होणार? एक तर मेरोजायटिस किंवा गॅमेटोसाइट्स. असं ज्या वेळेला गॅमेट्स तयार होतात त्या ह्युमन मध्ये, जो आपण सुरुवातीला काय म्हणलं त्याला हेल्दी ह्युमन बीइंग म्हणलं. नाउ धिस हेल्दी ह्युमन इज कॉल्ड इन्फेक्टिव्ह. म्हणजे प्लाझ्मोडियमचे गॅमेट्स त्या ह्युमन बीइंगच्या ब्लड मध्ये तयार झाले, म्हणून त्याला आता आपण काय म्हणलं? इन्फेक्टेड. व्हेन सच इन्फेक्टेड ह्युमन बीइंग bited by the another female Anopheles, then these gametes enter into that female Anopheles and further life cycle of that Plasmodium completed in female Anopheles body. That we will study in next video.